सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आंगणेवाडीची जत्रा ही संपूर्ण महाराष्ट्रात नवसाला पावणारी जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे। या जत्रेला कोकणची पंढरी असेही म्हटले जाते। आंगणेवाडी हे नाव आंगणे या आडनावावरून पडले आहे। या देवळाच्या स्थापनेबाबत एक प्रचलित कथा सांगितली जाते। असे म्हटले जाते की सुमारे 400 ते 500 वर्षांपूर्वी आंगणे कुटुंबियांची एक गाय दररोज एका विशिष्ट पाषाणावर दगडावर दूध अर्पण करत असे। जेव्हा मालकांना हे समजले तेव्हा त्यांना तिथे देवी भराडीची स्वयंभू मूर्ती सापडली। देवीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आणि त्यानंतर तिथे छोटे मंदिर बांधले गेले। आजही या जत्रेचे सर्व मानपान आणि व्यवस्थापन आंगणे कुटुंबियाकडेच असते। येथील देवीची मूर्ती पाषाण स्वरूपात असून ती स्वयंभू मानली जाते। भाविकांची अशी श्रद्धा आहे की देवीकडे जे मागितले जाते ते पूर्ण होते। यामुळेच राजकारणी, अभिनेते आणि हजारो सामान्य भाविक दरवर्षी इथे दर्शनाला येतात। या जत्रेचे वैशिष्ट्य म्हणजे इथे कोणतेही मोठे देऊळ नसून अत्यंत साध्या कौलारू मंदिरात देवी वास करते। ही जत्रा दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात असते, परंतु तिची तारीख कॅलेंडरनुसार ठरत नाही। आंगणे कुटुंबीय एकत्र बसून देवीचा कौल घेऊन जत्रेची तारीख निश्चित करतात। जत्रेच्या दिवशी देवीला सोन्याचे दागिने आणि भरजरी शालू नेसवला जातो। भाविक देवीला ओटी भरून नवस बोलतात। आंगणेवाडीची भराडी देवीची जत्रा यावर्षी सोमवारी 9 फेब्रुवारी 2026 रोजी साजरी होणार आहे। जत्रेच्या मुख्य दिवसाच्या आदल्या रात्रीपासूनच भाविकांची गर्दी सुरू होते। मुख्य दिवशी 9 फेब्रुवारी देवीचे दर्शन आणि मोडी जत्रेचा शेवटचा विधी पार पडतात। तिथे कसे पोहोचायचे? जवळचे रेल्वे स्टेशन कणकवली किंवा कुडाळ। कोकण रेल्वे मालवण शहरापासून आंगणेवाडी साधारण 15 किलोमीटर अंतरावर आहे। जत्रेच्या काळात एसटी बसेसची खास सोय असते।